शुभ संध्याकाळ मित्रांनो आता वाजलेत 5:30. तर आता मी चालू आहे म्हशीला ह्या शेळू कापायला, ह्या येळा चराड बिराड घेऊन नाही का. तर चला मग आज तुम्हाला मी दाखवतो शेळू. आमचं काय कोरडवाहू शेती आहे, पण टाकलं आम्ही शेळू नाही का. म्हणलं मशीन करता थोडासा येईल, थोडासा आलाय म्हणजे काय एवढा काही उंच नाही वाढला, पण आलाय थोडासा हात हे दोन येता नाही का. तर चला मी आज तुम्हाला दाखवतो शेळू कसा कापे त्यात काय. आता तर मी आहे इकल्या आमच्या आंब्यावनाच्या शिवार. मित्रांनो दिवस मावळाला आलाय ना आता, त्याच्यामुळं अंधार पडत चालाय. हे आमच्या वावरातूनच लाईन गेली, मेन लाईन आहे खांबळीची, तिकडे गेले. तिकडे दिसतोय ना, तिकडे आंबेवंगण गाव आहे, इथं आमचं घर आहे. हा संध्याकाळचा वातावरण एकदम भारी राहतं नाही का. म्हणजे पक्षी प्राणी ज्याचे त्याच्या घरात जायला असे सगळे चिव काव चिव मस्तपैकी सगळ्या म्हणजे याचा काय म्हणतात, सगळ्या पाखरांचा आवाज एकदम भारी. ज्याचे त्याच्या घरात आपणही कसा अंधार पडले हो जे घरात जातोय, तसा हे बा पाखरे उडून राहिले, ते ज्याचे त्याच्या घरात जावं राहिले सगळी पाखरे. ह्या सागाचं झाड आहे मित्रांनो. हा सगळ्यात महाग आणि सगळ्यात कठीण लाकूड आहे ह्या सागाचा. कोणत्याही शेतीचं लाकडी अवजार करायला ह्या सागाचेच झाडं वापरतात नाही का. तसंच हे बा आमचा शेळू काय एवढा खास नाही शेळू, इथं उग तिथं उग. तर मित्रांनो ह्या शेळू असं तुम्हाला ह्या दिसतंय ना, ह्या का माहिती आहे का, जिथं नाही तिथं. कारण दररोज ससं यायचं आमच्याकडं. तर ससं येतं, तर दररोज ससं नाही का, त्या ससं दररोज अर्धा कापून डायरेक्ट कट करून टाकायचा ससा. म्हणजे निम्यातून डायरेक्ट असं कट करून टाकायचं. ते दररोज म्हणजे असा वंजूळ आम्हाला दररोज ह्या शेळू नाही का, म्हणजे ससा खाऊन घ्यायचा. इथं खाली ससा राहत आहे. त्या दररोज येऊन शेळच बसायचा आहे पहाटेला. संध्याकाळ झालं का सगळं प्राणी बाहेर पडत आहेत ना, ससाही बाहेर पडत आहे. आता इकडं वरचे वावरात दाखवतो तुम्हाला, वरची पोंडी आहे ना, हवा ह्या पोंडीत पण ससा यायचा. पण ह्या पोंडीत जास्त वल होती ना, पाण्याचा थोडा हे होता, त्याच्यामुळे थोडा चांगला शेळू आलाय. आता मला सांगता येईल शेळू कापायला म्हशीसाठी. तर आता मी शेळू कापितो नाही का. मित्रांनो हे बा इकडं दिसतंय ना, सूर्य मावळाची वेळ झाली, त्याच्यामुळं सूर्य थोडक्यात दिसत आहे नाही का. हा शेळू कापायला आलोय आता मी. तर शेळू कापितो आणि घरी जातो म्हशीला. परत त्याचा त्या मागचा माती बुडका नाही का, त्या परत कट करायला त्या. चला तर मग आता शेळू कापितो मी. इथं लांब आहे ना, हेच कापितो नाही का. नमस्कार मित्रांनो आता यावेळेस शेळू कापितो मी. कसं कापायचा, असे कापितो हे बा. तर शेळू कापितो आणि म्हशीला घालायला नेतो. माती येते ना, त्याच्यामुळं हा हळूच कापायला लागत आहे. माती बिती येते त्याच्यावर. आता लय दिसना आले बरं का मी. हा सगळा मग दादाच आणत आहे, दादाच कापित आहे. आज लय दिसना मला पाठवलाय, त्याच्यामुळं मी आलोय शेळू कापायला. असा शेळू कापितो. त्या जास्त कठीण असला ना मग त्या उपटून येत आहे, त्याच्यामुळं मग जरा हलक्यात घ्यायला लागत आहे. हा बा मित्रांनो असा उपटून येत आहे, त्यामुळे हळूच कापायला लागत आहे. पाहिला का शेळू. शेळ्या आहेत आमच्याकडे, शेळ्या ती अजून कालवड एक, बरेच म्हशी आहेत 2. हा बा तुम्हाला एक दाखवू का, ह्या बा शेळीच्या मग ससा. तर तुम्हाला सशाच्या
थांबा तुम्हाला सस मगाशी म्हणत होतो ना ससा येतोय दररोज पहा सशाच्या लेंड्या पहा सशाच्या लेंड्यात बरं काय दररोज ससा राहतात दररोज एक दोन ससे राहतात ह्या बा इथं नाही पडेल ते ह्या बा इथं पहा किती लेंड्यात म्हणजे हा ससा आहे ना दररोज येतोय त्याच्यामुळं आमचा बराच शेळू खाऊन घेतलाय सशानं इकडून वर म्हणजे वस्तीच नाही ना आणि रान सगळा हे ना मोकळा त्याच्यामुळं तिकून असा वरून बरोबर तो इकडं आणि इथं बाकीच्या सगळ्या पोंड्या नाही का कोणाच्याच पोंडीत काही नाही भाताच्या सगळा भात बीत कापून घेतलाय सगळ्या पोंड्या रिकाम्याचा त्या सगळ्या पोंड्या रिकाम्या त्याच्यामुळं नेमकी आमच्याच इथं नेमकी शेळू आहे आणि मग सगळं जे ससत ना सगळं आमच्या याच्यात येतात शेळूमध्ये सगळ्या शेळूची पक्की नास होऊन गेले पण आता काय आहे तेवढा न्यायचा कापून नाही का एवढा कापलाय अजून एक वाजा कापितो आणि मग जातो ऋषाली वाट पेत असेल बघा हे शेळू हे आमचं म्हणजे आम्ही इकडं सगळा डोंगर लागला की इकडं नयार भाग आहे डायरेक्ट नयार म्हणजे नयारच म्हणतात त्याला सगळा नयार भाग डोंगर आहे डायरेक्ट आणि इथंच आमचा इथं ह्या जवळच नयाराच्या खालीच आमचा नेमकी शेत आहे ना त्याच्यामुळं इकडं संध्याकाळची बरंच प्राणी वाघ बिग येत आहे नाही का मग त्याच्यामुळे लवकरच घरात झाला तर मग आता मी लवकरच घरात जातो उजाडात इकडून हा बा सगळं कोणीच नाही आता सगळे शेतकरी सगळं घरी गेलेत आता कारण टाईमच होत चालाय ना दिवस माळवला ना त्याच्यामुळं तर चला मित्रांनो आजचा हा माझा म्हणजे माझ्या घरापासला हा शेताचा परिसर तुम्हाला सगळा दाखवला तर पाहून घ्या पावसाळ्यात आम्ही इथं भात लावतोय हा ओळच आहे म्हणजे इथून पाणी येत आहे मग इथं सगळा भात लावायचा इकडं बाकी सगळा भातच आमच्याकडे सगळी भात शेती केली जाते ना त्याच्यामुळे सगळा भातच लावून देतो आम्ही मग चिखलात मस्तच याच्यात पाणी अडवायचा चिखल करायचा चिखल केला का त्याच्यात भात लावून द्यायचा असा आमचा भाताचा लागवड राहते मित्रांनो आता मला या काय म्हणतात शेळू एक वाजा बांधलाय आता एवढंच नाही तो वाजा नाही का म्हशीला आता फाटणीवर टाकतो निघतो घर तिकडे ना ते मग तिकडे जायला लागेल तर वाजा काय डोक्यावर घेत नाही फाटणीच घेतो नाही का चालेल लागतो चला मित्रांनो घेतलाय वाजा आता पाठणीवर आता पाहिलं का आमचा शेळू कोरडवाहू आहे पण पाणी बिणी काय भरलं नाही याला सगळा कोरडवाहू मध्ये पाणी पडला होता थोडासा त्याच्यामुळं थोडा वाढलाय नाही तर वाढतच नाही शेळू दरवर्षी तर मित्रांनो आजचा हा संध्याकाळचा ब्लॉग मी असाच शेळू आणायला आलतो म्हणून तुम्हाला मी दाखवला शेळू आमचा शेळू बिळू सगळा आजूबाजूचा परिसर सगळी शांतता झाली ना सगळे म्हणजे शेतकरी सगळं निघून गेलं फक्त पक्ष्यांच्या चिवचिवाट कावकावट ऐकू येत आहे सगळे पक्षी आता घराकडे चाललेत आणि मी पण घरी चाललो तर जातो घरी ऋषाली वाट पाहत असेल मी आले मोबाईल इकडे आणलाय तिला करमत नसेल आता मी नसलो मोबाईल नसला तिला काय करमत नाही चला तर मित्रांनो मग आजचा हा छोटासा ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कारण मी आहे ना म्हणजे आताच व्हिडिओ चालू केलात नाही का नवीनच जसा टाईम भेटेल तसा मी व्हिडिओ बनवते काय चुकत असेल समजून घेत जा चला तर मग आजचा हा ब्लॉग इथेच संपवितो धन्यवाद